श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. रोज आपण पैशाच्या पाठी धावत असतो. आपल्याला पैसा पाहिजे यासाठी कामाला जात असतो, कष्ट करत असतो. पण काही गोष्टी अशा आहेत की जर आपण निगेटिव्ह वेने घेतो. आपण म्हणतो अरे काय त्रास आहे, रोज त्या ट्रेनचा त्रास, रोज बॉसच्या शिव्या खा, घरी येताना ट्रेन त्याची धक्काबुक्की, वेळेवर रिक्षा भेटेल का, वेळेवर बस भेटेल का, खूप साऱ्या निगेटिव्हिटी एनर्जी आपण अट्रॅक्ट करतो. आणि काही जणांचे कमेंट आलेत की ताई तुम्ही सगळे उपाय सांगता, पण हे उपाय करण्यासाठी आमच्याकडे वेळ कुठे आहे. तर ह्याच्यामध्ये पण मी असे उपाय सांगितलेले आहेत की आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत, आंघोळ करतानाच टाकायच्या आहेत. त्याचबरोबर एक आज छोटा उपाय असं सांगणार आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला वेळेची गरज नाही आहे. मोबाईल सगळ्यांकडे असतो. आता जो मी व्हिडिओ बनवते तो मोबाईलवर बनवते. तर घरातला आरसा, मोबाईल ज्यामध्ये तुम्ही तुमची प्रतिमा बघू शकता अशी वस्तू घ्या. आणि म्हणजे म्हणता ना, आंघोळ करताना काही जणांच्या वॉशरूममध्ये मिरर असतो, तिथे 2 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि स्वतःला विचारा म्हणण्यापेक्षा म्हणजे असं म्हणतात पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करा की आजचा दिवस खरोखर सुख शांतीने समृद्धी जाणार आहे, खूप छान जाणार आहे, खूप मस्त जाणार आहे. मला वेळेवर बस भेटली, मला वेळेवर ट्रेन भेटली, मी वेळेवर ऑफिसला पोहोचलोय, संध्याकाळी निघताना मस्त बायकोसाठी गजरा घेतलाय, मुलांसाठी काहीतरी खायला घेतलंय आणि मी वेळेवर घरी पोहोचलोय. आजचा दिवस खूप छान होता, खूप सुंदर आहे. 2 मिनिटासाठी कल्पना करा. वॉशरूममधून बाहेर या, मिरर समोरून बाहेर या, मोबाईलमध्ये तुमचा स्वतःचा व्हिडिओ वाटल्यास तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही जेव्हा हे बोलता, आणि ते रोज रात्री झोपताना ऐका. रोज सकाळी फक्त 2 मिनिटे स्वतःसाठी द्या. बघा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होणार, तुमच्या वागणुकीमध्ये डेव्हलपमेंट होणार. आणि जेव्हा तुम्ही अशा छान पद्धतीने वागणार, कोणती किरकिर करणार नाही, चिडचिड करणार नाही, तर निगेटिव्हिटी येणार नाही. उलट घरात पॉझिटिव्ह वातावरण राहील, बायकोही खुश राहील आणि मुलंही खुश राहतील. आणि जर आपलं घर, आपली लक्ष्मी खुश आहे, ते सगळं काही पॉसिबल आहे. करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.